सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासुबाई नाही नाही कॅश, मी कुठल्याही अग्रीमेंट वर सही करणार तुम्ही वाचून तर घ्या ती. नाही अगं नको, मला ती झंझटच नकोय. अहो पण तुम्ही वाचून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल ना. काय ग वहिनी, अहो एकदा वाचून घ्या ना, मग तुम्हाला कळेल. बर. मी अभिलाषा प्रथमेश रत्नपारखी इथे शपथपूर्वक लिहून देते की आतापर्यंतचा माझा एकूण स्वभाव पाहता माझी प्रिय मैत्रीण कॅश विघ्नेश रत्नपारखी हिने माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा एवढी मी विश्वासास पात्र नाही. झालं गेलं सारं काही विसरून आता आम्ही दोघी मोठ्या मनाने पुन्हा एकत्र येत आहोत. यापुढे कॅशच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची दगाबाजी माझ्याकडून होणार नाही आणि तिने मला माझं राज्य परत मिळवून देण्याचं आश्वासन दिलेलं असल्यामुळे मी त्या कामी तिला वाटेल ती मदत करायला सतत तयार राहीन. आता ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन पटकन ह्या अग्रीमेंट वरती सही करा. आणि तुम्ही एकदा का सही केली की ऑफिशियली आपली युती झालीये असं म्हणायला काहीच हरकत नाही. युती? नाही अगं, मी काय म्हणते, तुम्हाला आभाळ मायावर राज्य करायचंय ना. हा. आणि आपला पुढचा काय प्लॅन आहे हे पण जाणून घ्यायचं असेल. मग काही विचार न करता आधी सही करा. या इथे बसा बसा बसा. शी, एवढं ठरवून आली होतीस, एवढं डोकं आहे ना तुला, मग जरा चटई आणायची होती. काय हे? वहिनी पेन घ्या, सही करा. इथेच ना? हो इथेच करा. हे घे, झालं. थँक्यू. आता हे घ्या. आता हे काय नवीन? वहिनी आता ह्यापुढे आपली सगळी कामं सिस्टम अटकली होणार आहेत. काय सिस्टम अटकली? हो सिस्टम अटकली म्हणजे ठरल्याप्रमाणे. अच्छा अच्छा. अगं पण हा तर कोरा आहे. कागद कोरा आहे पण आता ह्यापुढे ती आपली प्रतिशोध पत्रिका असणार आहे. आता ह्या पत्रिकेवर गायत्रीजींनी तुमच्यावर आतापर्यंत जे जे आरोप केले, जो जो छळ केला तुमच्या बरोबर, त्याची इकडे लिस्ट मांडायची आहे. अगदी तसंच मी सुद्धा माझ्या पत्रिकेवर करणार आहे. करा सुरुवात. त्या गायत्रीजींनी मला आजपर्यंत इतकं छळलंय ना की कुठून सुरुवात करू तेच कळत नाहीये. आपण इथून सुरुवात करूया. कुठून? फिरा तुम्ही, फिरा. तिकडून का घेऊन आलीस मला? अहो वहिनी, काय आलं माहितीये का, मला असं डाऊट आला की कोणतरी आपल्याला बघताय म्हणून धावत इथे घेऊन आले तुम्हाला. काय काय जागा आहे का ही? काय माहित. काय आलं वहिनी? इकडे बघ. वहिनी मी आहे ना, या माझ्या पाठी. नाही 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 नको. अहो वहिनी बघूया तरी आधी. वहिनी आहात ना? हो आहे. हळू काय? वहिनी थांबा ना. बघितलं काय नाही. हे बघा 1 2 3 4 5. वहिनी आता वेळ न दवडता ती प्रतिशोध पत्रिका वाचा.
एक मिनिट. मी कशाला वाचू? तू वाच. अहो तुम्ही वाचा पहिला. मोठी आहे ना मी, मग तू माझं ऐक. तू आधी वाच. वहिनी तुम्ही मोठ्या सुनबाई ना, आता मी मोठ्या सुनबाईचा मान देते ना. हो. नाहीतरी घरात मोठी सून म्हणून मिरवायला जाता ना. आता वाचा ना. मोठी सून म्हणून तू मला वाचायला सांगत असशील तर ठीक आहे, मी वाचते. हा. मी या घरातली सगळ्यात मोठी सून असतानाही माझ्या मोठेपणाची किंमत न ठेवता त्यांनी मला दिवसभर गप्प बसायला भाग पाडलं होतं. आपलं काय ठरलं होतं अभिलाषा? मनातल्या मनात सुद्धा बोलायचं नाही. तू तर झोपेत सुद्धा बोलतेस. एक काम करूया, तू तर रात्रभर जागीच राहा. ही मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी शिक्षा समजते. एक वेळ मला कुणी जेवायला नाही दिलं असतं ना तरीही चाललं असतं, पण बोलायला बंदी म्हणजे काय? हा मी माझ्यावर त्यांनी केलेला जीव घेणा हल्लाच समजते. आता तू वाच. ठीक आहे. वाचते हा. एक, त्या गायत्रीने एका क्षुल्लक कारणासाठी माझ्या कानाखाली मारली होती. दोन, या गायत्रीने चक्क कॅशची काशी केली. इतकंच काय, तर तिने माझ्या मैत्रिणींना बोलवावून माझा अपमान केला. या सगळ्याचा बदला मी घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. नाही म्हणजे तू तुझा बदला घेस, पण मोठी सून म्हणून मी पहिली सुरुवात करते. वहिनी असं कसं? वाचायला तुम्हाला पहिल्यांदा संधी दिली ना, मग आता बदला मी पहिला घेणार. अगं असं काय करतेयस? आत्ताच तर तू म्हणाली मी मोठी सून आणि तुम्ही मोठ्या आहात की नाही, मग मोठ्यांनी लहानांना समजून घ्यायचं असतं. ए, मला हे तुझं काही कळत नाही. एक मिनिट, मी आईला फोन करते. अरे देवा, फोन मी घरीच विसरले. कॅश झालं? आईचा उदो उदो करून झाला. आता मी काय सांगते ना ते नीट लक्ष देऊन ऐका. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय काय? बोल बोल. अगे 70ची खलनायिका, एवढा वेळ कशाला घेतीयस? बोल ना. इकडे या. हा बोला. वहिनी आपण टॉस उडवूया. हे शोले सारखं? शैलीसारखे नाही के, आपण साधा टॉस उडवूया. थांबा. हा. एक मिनिट दाखव मला जरा. काय झालं वहिनी? नाही म्हणजे हा कॉइन त्या शोले सारखा कॉइन तर नाही ना, हेच बघतीये मी. द्या इकडे. आता मी पहिल्यासारखी कॅश राहिलेली नाहीये. मी चिटिंग करत नाहीये तुमच्या बरोबर. हे बघा, हा छापा आणि हा काटा. छापा तुमचा, काटा माझा. ठीक आहे? हा. ओके ओके. रेडी? ऑल द बेस्ट. अगं काय करतीयेस? अगं कॅश, शोलेचं कॉइन खाली येऊन सरळ उभं तरी राहिलं होतं. हो. हे खाली याचं नावच घेत नाहीये. त्या कॉइनचं जाऊ दे ना. हा, बाहेर मगाशी तो कावळा त्यांनी काय दिला होता? शुभ संकेत. शुभ संकेत. म्हणजे त्या कावळ्याची ही अशीच इच्छा होती की या चांगल्या कामाची सुरुवात मी म्हणजे अभिलाषा प्रथमेश रत्नपारखींनी करावी. ठीक आहे, तुम्हाला सुरुवात करायची आहे ना पहिली, करा. पण वहिनी, तुम्ही पहिली सुरुवात कोणत्या गोष्टीपासून करणार आहात?
त्यांनी मला 24 तास गप्प बसायला भाग पाडून फार मोठी शिक्षा दिली होती. त्या गप्प बसण्याची वेळ त्यांची आहे. वहिनी हा, तोंड बंद करणार म्हणजे तुम्ही असं की काय? खरं नाही ग. मग तोंड बंद करणं म्हणजे मौन व्रत. शेवटी ते आपल्या सासूबाई आहेत ना. सासू बिसू काही नाही आहे. वहिनी हे बघा, आपल्याला आता प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागणार आहे. प्लॅन करायला हवं काहीतरी. मग आता तूच सांग काय करायचं ते. तुमच्या काही आलं का? नाही, चालू आहे, विचार चालू आहे माझा. करा करा. आयडिया काय? एक आयडिया आली मला. बोल ना. एक मिनिट थांबा. काय करतेस? विघ्नेश, अरे तू शांत राहा ना बाबा तिथे आता. हो, त्या आता आम्ही आहोत ना इथे. मी आहे, ऋषी आहे, आम्ही करतो ना काय करायचं ते. ठेवू का फोन? हो हो, तुला कळवतो. मला जसं कळेल तसं ताबडतोब तुला फोन करून कळवतो मी सगळं. ठीक आहे, ठेवू? हा. ही अभिलाषा पण कधी कधी इतकी विचित्र वागते ना, म्हणजे मला ना असं कळतच नाही काय करावं. एक मिनिट. काय? शांत राहा. शांत? तू आता विघ्नेश दादाला काय सांगत होता? शांत राहा. मग तेच तुला सांगतोय, जरा शांत राहा. सगळ्यांनी शांत राहायचं का? अरे पण चिडचिड करून काही होणार आहे का आपण? मला एक गोष्ट सांग, माझ्या समोर ती मंदिरात जाते असं म्हणाली होती. हो. मग आता तिला दुसरीकडे कुठे जायचं होतं आधी सांगायचं ना. आपण कधी नाही म्हटलंय का तिला? बरं. उगाचच आपलं मनाला येईल तसं अरे बघायचं. हो हो, एक मिनिट. त्यांनी सांगायला हवं होतं हे मला मान्य आहे. मग? पण आता वाट पाहणं आणि फोन करत राहणं ह्याच्याशिवाय काही आहे का आपल्या हातात? अरे काय झालं, काही कळलं का दोघींबद्दल? अहो, नाही ना आबा, तेच तर काही कळत नाही कुठे गेलाय ते. अरे मग फोन करा ना त्याला. कुठे करणार फोन? म्हणजे हे पा, अभिलाषा वहिनींचा मोबाईल इथे आहे आणि कॅश वहिनींचा मोबाईल स्विच ऑफ आहे. एक काम करा, तुम्ही दोघं मार्केटमध्ये जा. मार्केट? अभिलाषा नक्कीच एखाद्या साडीच्या दुकानात असेल. नाही, आपण मान्य करू की ती शॉपिंगला गेली असेल, मान्य करू. पण कॅशचं काय? ती कुठे गेली असणार? कुठल्या हॉस्पिटलमध्ये शोधायचं? कुठे शोधायचं कुठे तिला? दादा एक मिनिट. काय? कॅश वहिनी नेहमी जिथे जातात ना, आपण त्या क्लबला जाऊयात का? आणि अरे एकतर तिथे कॅश वहिनी सापडतील आणि नाही जरी सापडल्या ना तरी त्यांच्या मैत्रिणींचे नंबर्स मिळतील. अगदी बरोबर आहे. मग थांबलात का? निघा निघा. चल ना रे, किती वेळ बोलू? पळा लवकर. आबा, आलो, आलो. चल. तू चल बरं पटकन. चल. तुला क्लब माहिती आहे कुठे आहे तो? मला माहिती आहे नाही दादा. माहिती का? रिलॅक्स, मी सांगतो रिलॅक्स तुला. तू गेला होतास का कधी? अरे, उगाच तू- काय? हो बहिणी, कुठे होता तुम्ही? आम्ही किती काळजी करत होतो, वाट बघत होतो. बरं, जर उशीर होणार होता तर तसं सांगायचं होतं ना. नाही तर काय? बरं, फोन करतोय, तुमचा फोन स्विच ऑफ का आहे? ओ सॉरी, माझा फोन स्विच ऑफ कधी झाला ते कळलंच नाही मला. तू आलीस पण अभिलाषा कुठे आहे? म्हणजे अभिलाषा वहिनी बाहेर गेल्या होता का? तुम्ही दोघी एकाच वेळी घराबाहेर पडला होतात ना? नाही आबा, नाही म्हणजे माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. तिच्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला होता म्हणून त्यांना बघण्यासाठी मी हॉस्पिटलला गेले होते. पण त्यावेळेस अभिलाषा वहिनी घरीच होत्या. कदाचित नंतर बाहेर गेल्या असतील पण माझ्या बरोबर नव्हत्या. सर्वेश्वरा, थकले रे बाबा. बहिणी, अभिलाषा, हा कुठे गेली होतीस तू? आणि ही काय पद्धत आहे का वागण्याची? जायचं होतं तर सांगून नाही जात आहेत तुला? अहो, गेली कुठे होतीस आणि काय एवढं महत्वाचं काम होतं तुझं? अभिलाषा, तुला जाताना फोन बरोबर घेऊन जाता येत नाही? इतक्या कशा बेजबाबदारपणे वागता तुम्ही? एक फोन स्विच ऑफ ठेवते, एक फोन घरी विसरते. तुम्हा दोघींना कॉन्टॅक्ट करायचं तर कुठे करायचं आम्ही? वहिनी तुम्ही कुठे बाहेर गेला होता का? तुम्ही आलात ते दिसलं मला. नाही म्हणजे बाहेर दिसला नाहीत म्हणून विचारते. हा अगं, मला उशीर झाला ना म्हणून मी टॅक्सीने आले. तू मला आधी सांगितलं असतंस ना तर. तुझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याची तब्येत कशी आहे आता? नाही, आता घाबरण्यासारखं असं काहीच नाहीये. पण ती एकटी होती ना
त्यामुळे तिला धीर देण्यासाठी मी गेले होते. बट शी इज फाईन ना. मी आता खूप दमले. मला थोडंसं पाणी. बरं बरं, मी पाणी आणते हा तुमच्यासाठी. हो. अभिलाषा, हं? एवढा वेळ कुठे गेली होतीस हे कळेल का मला? सासूबाई, माझ्या आईचा फोन आला होता हे तर तुम्हाला माहितीच आहे नाही का. मग तिला ती रेसिपी हवी होती. तर ज्या पुस्तकात ती रेसिपी होती ना, ती रेसिपी म्हणजे ते पुस्तक तेच मला सापडत नव्हतं. मग जोपर्यंत मी आईला ती रेसिपी देत नाही तोपर्यंत आई ती रेसिपी बनवू शकत नव्हती. आणि पाहुणेही सगळे थांबले होते ना, म्हणजे जेवायचे थांबले होते ना. हा, ती फ्राईड पावभाजीची रेसिपी ना? हा हा, तीच फिंगर फ्राईड पावभाजी. बरोबर. मग पुढे काय झालं? मग पुढे हा, मग पुढे म्हणजे मला ते पुस्तक सापडत नव्हतं ना. मग मी मार्केटमध्ये गेले ते पुस्तक आणायला आणि मग मला ती रेसिपी कुठल्याही दुकानात सापडलीच नाही. आणि त्यानंतर मी हॉटेलमध्ये गेले आणि मग मी पाणी प्याले. हा हा, मग मी बसले आणि मग तो मॅनेजर आला. त्यांनी मला विचारलं की काय हवंय तुम्हाला. मग मी सांगितलं की मला फ्राईड राईसची रेसिपी हवी आहे. फ्राईड राईस? फिंगर फ्राईड पावभाजीची रेसिपी हवी आहे. फिंगर फ्राईड पावभाजीची रेसिपी हवी आहे मला. तर तो मला द्यायला तयारच नव्हता. अरे बापरे. मग मी त्याला भरपूर विनवण्या केल्या. काय ना, माझ्या माहेरच्या इज्जतीचा म्हणजे ती रेसिपी आई थांबली होती ना. प्रश्न होता ना माझ्या माहेरच्या इज्जतीचा. आणि शेवटी त्यांनी मला ती रेसिपी दिली बाबा. बिल आहे माझ्याकडे. दाखवू? नको. माझी खूप धावपळ झाली आहे, त्यामुळे मी आराम करते. मीरा, हे घे मीरा. हा, मी पण थकले. मी पण जाऊन जरा आराम करते. हा, चला, सगळं टेन्शन संपलेलं आहे. तेव्हा आता पटकन फ्रेश होऊन घ्या, मी जेवायला वाढते. चला, तयारी लागते.